मिस्टर 1998 साली एक्सपायर झाले. माझ्याकडे उदरनिर्वाह करायला काहीच नव्हतं, म्हणून मी छोटीशी मेस काढली. 10 डबे, 20 डबे, 30 डबे, 40 डबे असं करता करता मी 40 डब्यापर्यंत पोहोचले. आणि ते एक स्वप्न होतं की आयुष्यात कधीतरी मी मालवणी एवढी मच्छी बॉम्बेत करून देते. माझं लग्न झाल्यापासून तर नॉनव्हेजचा हा कोणताही प्रकार मला येतच नव्हता बनवता. मच्छी तर माहीतच नव्हती. मग त्यांनी मला सगळं म्हणजे शिकवलं. मध्यरात्री 3 वाजताच बॉम्बेला जातो आणि डॉकेहॅडमधून ताजी मच्छी घेतो. लगेच रिटर्न आम्ही पुण्यात येतो. 4 तासात आमची मच्छी आमच्या हॉटेलमध्ये पोहोचते. त्या हॉटेलमध्ये एक विशेष आम्ही ठेवले की कलर वापरायचा नाही, जिन्न मोठं वापरायचं नाही, सोडा वापरायचा नाही. पण आम्ही अशी मच्छी ठेवतो की जी पटकन लोकांना खाता येईल. आमच्या इकडे आलं की मालवणी थाळीमध्ये सुरमई थाळी आहे, पापलेट थाळी आहे, कोळंबी थाळी आहे, बांगडा थाळी आहे. त्याच्याकडे कोकणी पद्धतीचे कोंबडी वडे सुद्धा मिळतात. आणि स्पेशल म्हणजे इंद्रायणी तांदळाचा लोण्याच्या तुपातला भात. मालवणी रेस्टॉरंट इथे ओपन करायचं तुमचं इन्स्पिरेशन काय होतं? स्टोरी काय आहे ह्याच्या मागची? मालवणी रेस्टॉरंट उघडं करायचं ह्याच्या मागचा इतिहास तर खूप जुना आहे. कारण काय आहे की माझे मिस्टर 1998 साली एक्सपायर झाले. माझ्याकडे उदरनिर्वाह करायला काहीच नव्हतं, मुलं माझी लहान होती, म्हणून मी छोटीशी मेस काढली. एक मेस म्हणता 10 डबे, 20 डबे, 30 डबे, 40 डबे असं करता करता मी 40 डब्यापर्यंत पोहोचले. आणि त्याच्यावर मी माझ्या मुलांचं शिक्षण सुरू केलं, पूर्ण केलं. आणि ते एक स्वप्न होतं की आयुष्यात कधीतरी मी मालवणी एवढी मच्छी बॉम्बेत करून देते लोकांना. खूप ठिकाणी माझी मच्छी प्रसिद्ध होती, खूप ठिकाणी लोक जेवायला येत होती. ते प्रत्येकजण मला सांगायचं की मावशी तुमच्या जेवणाला चव खूप आहे. पण तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मी नाही काढू शकले. पण आता माझ्या मुलांनी माझं हे स्वप्न खूप प्रकारे पूर्ण केलं. माझं लग्न झाल्यापासून तर किचनमध्ये असं म्हणजे सासूबाई सगळं पुढवून करतात आमच्या. सगळं भाजी बनवणे, चिकन बनवणे. नॉनव्हेजचा हा कोणताही प्रकार मला येतच नव्हता बनवता. मच्छी तर माहीतच नव्हती. मग त्यांनी मला सगळं म्हणजे शिकवलं. ते सगळं कसं बनवायचं, कशी साफ करायची मच्छी, कशी बघून आणायची, म्हणजे शिळी कोणती, ताजी कोणती, आणि कसे मसाले बनवायचे. मग आता हळूहळू त्यांच्या म्हणजे सोबत राहून राहून मला ते सगळं जमायला लागले. म्हणजे हळूहळू आता आम्ही दोघींनी मिळून आधी दोघींनी मस्त करतो. आणि हे आमच्या दोघींनी स्वप्न साकार केलेलं आहे. आणि आम्ही हे मस्त मालवणी आस्वाद उघडलाय. मालवणी आस्वाद हेच नाव काय? कारण चिंचवड पिंपरीमध्ये जास्त करून मुंबईचे लोक, खूप रिटायरमेंट लोक राहायला आलेली आहेत. पण त्यांना मुंबईसारखी मच्छी इथे जास्त करून मिळत नाही. कारण इकडे मच्छी बनवतात हॉटेलमध्ये, पण ती वेगळ्या पद्धतीची बनवली असते. पण आमच्या इकडे जी मिळते पूर्ण बॉम्बे पद्धत, कोकणी पद्धतीचीच मच्छी मिळते. अगदी मालवणी मसाला घालून आणि मालवणी फ्राय आणि तांदळाची भाकरी, हे सगळं मालवणला जे मिळतं, सुकट फ्राय, हे सगळं आमच्याकडे जे मालवणी ताट असतं तसंच आमच्याकडे मिळतं. म्हणून आमची स्पेशल मालवणी ताट आहे. मी सगळ्या हॉटेलमध्ये आम्ही सगळीकडे जेवण करायला जातो तेव्हा आमच्या सासूबाई सांगतात की मच्छी मागवा, मच्छी मागवा, म्हणजे मच्छीचं जेवण करूया. पण सगळीकडे जाऊन बघितलं तर ते मच्छीची म्हणजे सासूबाई जे आमच्या बनवतात मालवणी पद्धतीची तशी टेस्ट आम्हाला काही कोणत्या हॉटेलमध्ये मिळालेली नाही. मग घरी येऊन आम्ही मिस्टरांना वगैरे मी बोलली की आपणच का नाही हॉटेल सुरू करत मालवणी आस्वाद म्हणून. आपणच सासूबाईंना शेफ बनवू आणि आपण स्वतः त्यांना मदत करून आपण हे हॉटेल सुरू करूया नवीन. मालवणी आस्वादमध्ये जर पहिल्यांदा कोण येत आहे किंवा मालवणी डिश जर पहिल्यांदा कोण खात आहे तर त्यांनी काय काय ट्राय करायला पाहिजे? त्यांनी पहिलं आमच्या इकडे आलं की मालवणी थाळी घ्यावी. मालवणी थाळी घ्यायची. मालवणी थाळीमध्ये सुरमई थाळी आहे, पापलेट थाळी आहे, कोळंबी थाळी आहे, बांगडा थाळी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या आहेत. आणि आमच्याकडे कोकणी पद्धतीचे कोंबडी वडे सुद्धा मिळतात. फ्राय चिकन, रस्सा चिकन, कोंबडी, आणि स्पेशल म्हणजे इंद्रायणी तांदळाचा लोण्याच्या तुपातला भात. हा आमचा स्पेशल मालवणीचा डिश आहे. तंदूर मच्छी, तंदूर फिशमध्ये तंदूर रोटी, तंदूर मच्छी, आणि मालवणी आस्वादमध्ये आपला तवा फ्राय आणि रवा फ्राय, अशा 2 प्रकारच्या मच्छी आपल्याकडं मिळते. आमच्या हॉटेलचं सूर्यफूट आहे ना, ते चिंचवड, पिंपरी, रावेत, अगदी बाणेर कुठेच मिळणार नाही. स्ट्रीट फूड आमची ही स्पेशल डिश आणि ही आमच्याकडेच येऊन खायला पाहिजे. इतकी सुंदर आहे ती. जशी पुण्याची लोक तांबडा पांढरा रस्सा खाण्यासाठी कोल्हापूरला जातात, तशी कोल्हापूरची लोक ही आमच्या इथं मालवणी आस्वादला सी फूड सूप पिण्यासाठी,
आणि थाळी खाण्यासाठी, फिश थाळी खाण्यासाठी इथं येतात. मी आता असं म्हटली असेल की आता तर सगळी लहान मुलांपासून अगदी कॉलेज कुमार इकडे तिकडे फिरणारी लोक झटपट काहीतरी मिळेल म्हणून पटकन बर्गर, पिझ्झा, वडापाव, सामोसा ह्याकडेच खूप वळली आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की ह्याच्यापासून आपल्याला किती धोका आहे ते. मग त्याच्यापेक्षा पौष्टिक मच्छीपासून कॅल्शियम मिळतं. कॅल्शियम जर आपल्या पोटात गेलं, तांदळाची भाकरी जेवणामध्ये चांगली आहे, पचायला हलकी आहे, असं जेवण जर केलं तर त्यांना आरोग्याला पण चांगलं आहे आणि त्यांची तब्येत पण चांगली राहील आणि त्यांना कुठला बाधिकार पण होणार नाही. मग त्यापेक्षा हे फाय फ्रूटपेक्षा आमचं घरगुती जेवण एक वन. असं ऐकण्यात आलंय की तुमच्या हॉटेलमध्ये जे सी फूड आहे ते खूप फ्रेश असतो. ह्याच्या मागचं कारण काय? कारण की बाकी हॉटेलमध्ये तर हे जास्त बघायला भेटत नाही आपल्याला. त्याचं कारण असं आहे की आम्ही सकाळी मध्यरात्री 3 वाजताच बॉम्बेला जातो आणि डॉकेहॅडपासून ताजी मच्छी घेतो. तिथे ताजी मच्छी सकाळी जी उतरते तिथे ताजी मच्छी घेतो आणि लगेच रिटर्न आम्ही पुण्यात येतो. त्यामुळे आमच्या मच्छीच्या जास्त 12 तास लागतच नाही. 4 तासात आमची मच्छी आमच्या हॉटेलमध्ये पोचते. आजकालच्या खूप लोकांना हे सोलकढी म्हणजे काय म्हणजे माहित नसतंय. सोलकढी म्हणजे काय आणि हे पण सांगा की मच्छी सोबत का पितात? आता काय माहितीये का, कारण आता मच्छीवर आपल्याकडे दुधाचा कुठलाच पदार्थ खाल्ला जात नाही. आपण जर गोड खाल्लं तर दुसरं काहीतरी खातो, पण मच्छीवर दुधाचं दह्याचं प्रकार असा काही खात नाही. त्याच्यासाठी ही स्पेशल सोलकढी बनवली जाते. ही सोलकढी नारळापासून बनवली जाते. नारळाचं दूध काढलं जातं, त्याच्यामध्ये कोकमचा रस टाकला जातो, त्याच्यात हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर ह्याचं सगळं एकत्र करून ती वाटली जाते आणि मग ती घट्ट सोलकढी जेवणामध्ये थंड सोलकढी पिण्यात देण्यात येते. हे फक्त कोकणी लोकांकडेच असते आणि बाकीच्यांकडे जी मिळते ते काही लोक पावडरची बनवतात. म्हणजे कोकम आपलं नारळाचे पावडर मिळते हल्ली बाजारामध्ये विकत, ती मिक्स करतात आणि कोकमाचं पाणी घालून करतात किंवा कलर टाकतात. पण आमच्याकडे मिळते ती ओरिजिनल आम्ही स्वतः घरी बनवून देतो. मालवणी आस्वाद काय आहे? मालवणी आस्वाद हे आमचं एक स्वप्न आहे आणि हे आम्ही 3 जण, माझा मुलगा, सून आणि मी, आम्ही स्वकष्टाने उभं केलेलं एक स्वप्न आहे आमचं. आणि मी सकाळी स्वतः इथे येते आणि मी माझ्या हाताने पूर्ण नारळ फोडून सगळे मसाले स्वतः मी तयार करते आणि संध्याकाळी माझा मुलगा कामावरून येऊन, सूनबाई आणि मुलगा संध्याकाळी कस्टमरच्या बरोबर येऊन व्यवस्थित त्यांना हे करण्यासाठी ते 2 जण पण येतात आणि आम्ही हे सगळं म्हणजे आमच्या घरच्यासारखे, आमची सगळी म्हणजे जेवढी टीम आहे आमची तेवढी टीम पण इतकी सुंदर आहे. सगळेजण व्यवस्थित काम करतात, सगळेजण एकमेकाचा आदर करतात आणि खूपच चांगलं. म्हणजे जरी आम्ही त्यांच्या नावावर सोडून गेलो तरी असं काही नाही, ते अगदी मनापासून सगळ्या गोष्टी हॉटेलमध्ये करत असतात. म्हणजे आमचा स्टॉक पण खूप चांगला आहे. आपले मच्छीचे जे मसाले आहेत ते घरगुती पद्धतीचे आहेत. परत नंतर आपण जे ग्रेव्ही बनवतो मच्छीची सगळी ती ग्रेव्ही पूर्ण आपली ओल्या खोबऱ्याची आहे. ओला नारळ वापरला जातो. तो नारळ आम्ही केरळावरून म्हणजे मागवला जातो. पोलाचीचा नारळ आहे आपला. त्या नारळापासून आपण ती ग्रेव्ही बनवतो. ते येऊन सगळं मग सासूबाई येऊन सगळं म्हणजे रेडी वगैरे करून त्या मुलांना हँडल करून सांगतात सगळं म्हणजे कसं बनवायचं, काय बनवायचं. आणि फ्राय मच्छीला जो मसाला लावतो ते पण येऊन म्हणजे त्या बनवतात सगळं, म्हणजे मच्छीचा फ्राय मच्छीचा मसाला विकतचा मसाला आम्ही सगळा कुठला वापरत नाही. सगळे आमचे घरगुती मसाले, घरात बनवलेले मसाले. म्हणजे कुठलंच विकतची पावडर आणली आहे किंवा कलर मच्छीला यावा म्हणून कलर लाल लावलाय असं अजिबात नाही. आमच्या मिरची पावडरच एवढी कलरची आम्ही बनवलेली आहे. कलरची मिरची मिळते त्याचीच पावडर बनवली, त्याचीच आम्ही मच्छी फ्राय करतो. म्हणजे आमच्या हॉटेलमध्ये एक विशेष आम्ही ठेवले की कलर वापरायचा नाही, अजिनोमोटो वापरायचा नाही आणि सोडा वापरायचा नाही. ह्या 3 गोष्टी आमच्या हॉटेलमधून अजिबात खायला मिळणार नाही. कोणाला ॲसिडिटीचा त्रास नाही किंवा अपचन होईल अशा कुठल्याही गोष्टी होऊ नयेत ह्याची आम्ही फार दक्षता घेतो. उन्हाळ्यामध्ये मच्छी खाल्ल्यावरती त्रास होतो असं म्हणतात, तर यात किती तथ्य आहे आणि त्यावेळेस मग सोलकढीचा प्रभाव कसा असेल? खूपच सुंदर. कारण जर तुम्ही जेवण जेवल्यावर एक वाटी तर आम्ही आमच्या थाळीमध्ये एक सोलकढी देतोच, पण स्पेशल सोलकढी पाहिजे असेल तरी आम्ही देतो. आणि एक वाटी तुम्ही जेवताना जर मध्ये मच्छीच्या मध्ये जरी सोलकढी पीत राहिला तर तुम्हाला अजिबात उन्हाळ्यामध्ये मच्छीचा त्रास होणार नाही, ही पूर्ण गॅरंटी आहे. आपल्याकडे किती प्रकारच्या डिशेस अवेलेबल आहेत सी फूडमध्ये? आता बघा काय आहे, पुण्याच्या लोकांना ना काट्याची मच्छी आवडत नाही कारण त्यांना काटेच काढता येत नाही.
त्यामुळे आम्ही असे ठेवले मच्छी ठेवतो की जी पटकन लोकांना खाता येईल. सुरमई लोक आवडीने खातात कारण त्याच्यात काटा नसतो. बोंबील आवडीने खातात, त्याच्यात काटा नसतो. पापलेट एकच काटा असतो. प्रॉन्सला तर काटाच नसतो. म्हणजे काट्याची मच्छी जर आपण आणली तर लोकांना ती खाता येत नाही. काटा व्यवस्थित निघाला नाही निघाला, उद्या काही हे होण्यापेक्षा जेवढी बिन काट्याची मच्छी पण फ्रेश मच्छी जेवढी आपल्याला आणता येईल तेवढी आपण सगळ्या प्रकारच्या मच्छी आणतो. पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांनी अजून मालवणी टेस्ट म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाहीये, तर त्यांना इथं ऑथेंटिक मालवणी पद्धतीचं मालवणी फिश सी फूड आपण जे म्हणतो ते इथे टेस्ट करायला भेटेल का? कधी पण आम्ही आमच्या हॉटेलची वेळ सकाळी 11 ते 4 असते आणि संध्याकाळी 6 ते 11:30 पर्यंत असते. ह्या वेळामध्ये चिंचवड, पिंपरी कुठूनही कोणी आलं तरी त्यांचं स्वागतच करू आणि आमच्याकडे त्यांना एकदम ताजीच मच्छी मालवणी पद्धतीचं जेवण मिळेल. मालवणी पद्धत म्हणजे काय? मालवणी पद्धत म्हणजे कशी, आता आपल्या देशाकडे लोक आहेत. देशाकडचे म्हणजे आपण सोलापूर, सांगली, मिरज इकडची लोक बघितले तर ह्या लोकांच्या जेवणामध्ये दाण्याच्या कुटाचा वापर असतो. आणि मालवणी म्हणजे कसं, हा एक कोकण सगळं खेड नंतर आपलं सगळी कोकणातली गावं, रत्नागिरी इकडच्या सगळ्या लोकांच्या जेवणामध्ये नारळ असतो. आणि मग तो नारळाचं आपल्या जेवणामध्ये म्हणून आपलं मालवणी आहे. कारण आपण कोकणी पद्धतीचं जेवण बनवतो. देशाकडच्या जेवणामध्ये शेंगदाणे आणि आपल्या मालवणी जेवणामध्ये नारळ आहे. मालवणी आस्वादचा स्वाद घेण्यासाठी लोकांनी कसं यावं? मुक्काई चौकापासून एक 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर भोंडवे बागजवळ गुडलक कॅफेच्या बाजूला SB पाटील रोडला आपलं मालवणी आस्वाद आहे. आणि गुगलवरती सुद्धा आपलं लोकेशन आहे म्हणजे मालवणी आस्वादचं. मालवणी आस्वाद चौक कोकणची.